दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विना नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तो तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी आपल्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या नाशिक जवळील टाकळी इथल्या तपाचरण काळातील पहिले शिष्य उद्धव स्वामी यांच्या आणि इतर शिष्यांच्या बाबतीत त्यांनी जे मार्गदर्शन केलं हा जो पहिला ग्रंथ सांगितला त्याचं आपण विवेचन पाहतो आहोत, चिंतन करतो आहोत। 21 समासी अर्थात जुना दासबोध त्यातला आपण पाहतो आहोत। सध्या 10वा समास विविध शिकवण या नावाचा समास आहे। कालपर्यंत आपण 24व्या ओळीपर्यंत आलो होतो आणि समर्थ शिष्याला सांगत आहेत, मी तुला आग्रह करतो आहे, मला एक वस्तू द्यायची आहे तू, आणि माझी प्रतिज्ञा मला माहिती आहे की मी तुला यातून मुक्त करणार आहे। मी तुला ते तुझं आढळपद परत मिळवून देईल। जिथून तू आलास त्या ठिकाणी तुला तिथे नेऊन घालीन, असं समर्थ या ठिकाणी म्हणतायत। समर्थांनी 22व्या ओळीमध्ये त्याला विचारलं पण आहे शिष्याला, देववेल की देववेना, तुला द्यावं वाटतंय का नाही? मी जी तुला काही मागितलेलं आहे
ते तू मला देशील का नाही, आणि द्यावं वाटतंय का नाही ते तू मला स्पष्ट सांग. उगीच माझ्या तोंडदेखलेपणासाठी भिडस्तो स्वभावाने तू मला म्हणशील की हो हो मी तुम्हाला देईन, असं करून चालणार नाही. आणि म्हणून समर्थांनी त्याला वडिलांची शपथ आहे, तुझ्या बापाची आण आहे असं सांगितलं, आणि खरं काय ते सांग म्हणून त्याला सांगितलेलं आहे. आत्मारामामध्ये सुद्धा समर्थ म्हणतात, आता सांगतो तुझं खूण, तुवा नाशिवंत केले मदर्पण, आता करीसी अळकेपण, तरी मज शब्द नाही श्रीराम. तू मला एकदा दिले म्हणून सांगितलंस ना, मदर्पण मला अर्पण केलंस, आता तिथून मागूता फिरू नको. तोच भाव या ठिकाणी समर्थ म्हणतात, जरी तू भिडेने दाटसी आणि तोंड प्रचिती हो म्हणसी, वेळ मारून न्यायची आहे. भिडस्तपणे तुम्हाला म्हणशील हो मी दिलं आणि देणार नाहीस. समर्थ म्हणतात, तरी उभय अर्थी नाडसी, मग माझेही काही चाले ना, मग मी पण तुला दिलेला शब्द पाळीन याचा नियम नाहीये बरं का. असा इशारा, गर्भित इशारा समर्थ आपल्या शिष्याला देतात. अत्यंत गोड आणि लढिवाळपणे केलेला हा संवाद आहे आपल्या शिष्यासोबत. पुढे समर्थ काय म्हणतात त्याचा विचार आपण आज 25व्या ओळीपासून करूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. येथे श्रोते आशंका घेती, बद्धताची नाही तेथे कैची मुक्ती, ऐसे जरी आक्षेपिती तरी एक सांगतो श्रीराम. अज्ञान वा पुढे काही त्याची वार्ताही तेथे नाही, परी जे शब्द ज्ञाने विदेही त्यांची देहबुद्धी निंद्य श्रीराम. विदेही म्हणजे देहातीत, तैसे चिते जीवन मुक्त, देहासी युक्त आणि अयुक्त, द्वंद्वी सहिष्णुता जयासी श्रीराम. आपणासी विदेही म्हणावे, म्हणून दाती करुणी सोसावे, ऐसे नव्हे ती ते स्वभावे, गुण त्यांचे श्रीराम. आता दाती होणार नाही, मा शांती कैसी असेल देही, ऐसे ऐकोनिया तू आहे, तैसे चिन व्हावे श्रीराम. शब्दी देहातीत म्हणावे आणि अपमान होता चिणचिणावे, प्रतिष्ठे कारणे झुरावे, दुराशा धरुणी श्रीराम. समर्थ म्हणतायत 25व्या ओवीमध्ये, येथे श्रोते आशंका घेती, बद्धताची नाही तेथे कैची मुक्ती, ऐसे जरी आक्षेपिती तरी ऐक सांगतो. काही लोक काय की संतांच्या दाखल्यांचा, संतांच्या उपदेशाचा विपर्यस्त अर्थ काढतात. संत आपल्याला काय म्हणतात की तू कोण आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तुझं स्वरूप कसं आहे, अनादि आहे, तुला कसलंही बंधन नाहीये, सच्चित आनंद आहेस तू, असं तुझं स्वरूप आहे, असं आम्हाला सगळे संत सांगत असतात. त्याचा आधार घेऊन या ठिकाणी समर्थ म्हणतायत, श्रोते आशंका घेती. काही फार जरा ओव्हर स्मार्ट असतात, ते म्हणतात अहो एवढ्या संतांनी आम्हाला सांगून ठेवलं की बंधन तर कसलंच नाहीये, म्हणजे आम्ही मुक्त आहेत, मग एवढ्यावर तुम्ही कसली मुक्ती देणार आम्हाला, तुम्ही कसली प्रतिज्ञा केली आहे आम्हाला मुक्त करायची, आम्ही तर स्वयमेव मृगेंद्रत आहोत, आम्ही तर उपजतच मुक्त आहोत, मग काय तुम्ही आम्हाला मुक्त करणार. ऐसे जरी आक्षेपिती तरी ऐक सांगतो. खरं तर शिष्याला समर्थांनी मनाची एकाग्रता मागितली. तू मला मनाची एकाग्रता दे, एवढं समर्थ त्याला म्हणाले. मागणे इतुकेची आता, श्रवणी बैसो नको दुच्छिता, समयो टळून गेला तो, मागुता येणार नाही श्रीराम. मला तू दुःसित होऊन बसू नको, व्यग्र होऊन मनाने श्रवणाला बसू नको, तू एकाग्र होऊन बस. अवधान एकले देईजे, माऊली सांगतीये.
सर्व सर्वांगाचे कान करून तुम्ही ऐकायला बस, असं समर्थ म्हणतायत. आणि आता जर अशी काही मधला मार्ग काढला, तरकटीपणा केला की आम्ही तर, तुम्हीच सांगता आम्हाला कसलंही बंधन नाहीये, आम्ही ओढवून घेतलेलं बंधन आहे, मग आम्हाला कसलं तुम्ही मुक्त करणार. समर्थ खरं तर या ठिकाणी मनाची एकाग्रता द्यायला सांगतायत. जसं आत्माराम ग्रंथामध्ये समर्थ म्हणतात की तू मला एकच दे, काय, जे तुझ्यासोबत येणार नाही आणि जे नाशिवंत आहे ते तू मला द्यावेस. तू दोन गोष्टी आहेत त्यात, जे तुझ्यासोबत येणार नाही ते आणि जे नाशिवंत आहे ते तू मला दे. आता एवढं सगळं होऊन सुद्धा जर शिष्याला काही द्यावं वाटत नाही, समर्थांनी काय मागितलं, इथं काय त्याचे बंगले मागितले का, त्याची जागा मागितली, त्याचा मठ मागितला, त्याचे कपडे मागितले, काय मागितले त्याचं. समर्थ म्हणाले फक्त तुझी एकाग्रता मला दे, ती द्यायची नाहीये आणि दुसरीकडेच जायचं. याला समर्थांच्या भाषेमध्ये एक शब्द आहे, फार गोड शब्द आहे समर्थांचा, आडरान घेती. आडव्या वाटेने जायचं. समर्थांनी 2-3 ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे दासबोधामध्ये. शिष्य श्रोते आडरान घेती म्हणजे वाकड्या वाटेला जातात. मन एकाग्र होत नाहीये, ती एकाग्रता आम्हालाच सापडत नाहीये, प्राप्त होत नाही, ती देणार कुठून. मला तुम्ही सांगा, एक 5 मिनिट आपण एकाग्र होऊन बसू शकतो का? 5 मिनिट सुद्धा बसू शकत नाही. पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमाचे माजी अध्यक्ष माननीय विजयराव गाडगीळ ते एका प्रवचनात म्हणाले, रोज ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी आणि ठरलेला स्तोत्र जप काय असेल ते असेल, एकच माळ आहे ती घ्यायची आहे. दररोज संध्याकाळी 7 वाजता देवाच्या समोर बसून एक माळ घ्यायची आहे, असा तुम्ही संकल्प करा. आणि हा संकल्प 30 दिवस पाळलाय, त्या दिवशी मला फोन करा. आता खरं तर हे काही अवघड आहे का हो? काही द्यावे लागत नाही, काही घ्यावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. देवाच्या समोर बसून रोज ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी एक माळ घ्यायची आहे, किंवा रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे, किंवा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे. हे अवघड आहे का? पण विजयराव गाडगीळ असं म्हणाले की मला आजपर्यंत कुणीही फोन केलेला नाही. म्हणजे 30 दिवस सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने नित्य नियमाने एखादं घेतलेलं व्रत करू शकत नाही. का करू शकत नाही? आमच्या मनाची एकाग्रता आम्हाला साधत नाही. मनाची एकाग्रता साध्य होण्यासाठी काय करावं लागेल? भगवंतावर अढळ निष्ठा पाहिजे, सद्गुरूंच्या वचनांवर निष्ठा पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे वागलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे, चरित्रातला. स्वामी विवेकानंदांना एका प्लास्टिकच्या बकेटावर, पालथ्या घातलेल्या बकेटावर उभं करण्यात आलं. मनाची एकाग्रता किती आहे? आणि त्यांच्या कानाच्या बाजूनी पिस्तुलातल्या गोळ्या झाडण्यात आल्या, कानाच्या बाजूनी, जस्ट असं थोडं लागून असून, पण त्यांना धक्का नाही पोचला. आणि ते अत्यंत निर्विकारपणे ते उभे होते. ते धारिष्ट्य, ती मनाची एकाग्रता ही त्यांना साधलेली होती. एक प्रसंग आपल्याला सांगतो अजून त्यांच्या जीवनातला. ते एका ओढ्याच्या काठापासून चाललेले होते. बाहेरच्या दुसऱ्या देशातली कथा आहे ही. एक
संत वाहणारं पाणी होतं आणि तिथे जी मुलं होती त्याला आपण काऊ बॉईज म्हणतो, आपल्याकडे काय म्हणतो आपण त्यांना, धनगर म्हणतो, गुरं राखणारी. तर ती मुलं बसलेली होती आणि त्यांच्या हातामध्ये एक बंदूक होती छर्र्याची आणि त्या संत पाण्यावरून जे अंड्याचे टरफल वाहत होते त्यांना ते छर्र्याने उडवायचा प्रयत्न करत होते. पण ते काही यांनी नेम धरायचा आणि बरोबर त्या अंड्याचं टरफल पुढे जायचं. त्यांना आपण गुराखी म्हणतो, गुरं राखणारी गुराखी. तर ते स्वामी विवेकानंद तिथून चाललेले होते, ते तिथं उभे राहिले आणि ते हसले. तर त्या मुलांना त्याचा राग आला. ती मुलं म्हणाली, विल यू ट्राय दिस गेम, तुम्ही प्रयत्न करून पाहता का? बंदुकीच्या छर्र्यानी ती अंड्याची टरफलं उडवायचं, ती तुम्ही खेळ करून दाखवाल का? स्वामी विवेकानंद म्हणाले, लेट अस ट्राय, बघूया प्रयत्न करून. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला प्रसंग असा सांगतो, त्यांनी ते पिस्तूल हातात घेतलं, ही ट्रिगर्ड 3 बुलेट्स, झिप झिप झिप. 3 छर्रे त्यांनी बंदुकीतून बाहेर काढले आणि पोरं पाहत राहिली. 3 अंड्याची टरफलं तुकडे तुकडे होऊन उडाले होते. पोरांना मोठं आश्चर्य वाटलं. पोरं म्हणाली, सर, आता सर झाले, चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार नाही. पोरं म्हणाली, सर, हाऊ लॉंग यू आर ट्राईंग धिस गेम, आपण कधीपासून प्रयत्न करताय, किती दिवस झाले आपण शिकताय हा खेळ? स्वामी विवेकानंदांचं वाक्य आपल्या अंतःकरणावर आपण ठासून घेतलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणाले, आय हॅव टच दिस पिस्टल फॉर द फर्स्ट टाइम इन माय लाईफ. माझ्या आयुष्यात ही बंदूक मी आत्ता पहिल्यांदा हातात घेतली आहे. किती एकाग्र मन आहे. समर्थ म्हणतात, फक्त ती एकाग्रता मला दे, तुला मुक्त करण्याची प्रतिज्ञा मी केलेली आहे. काय निर्धार आहे सद्गुरूंचा. सद्गुरूंचा तो निर्धार असतो म्हणून ते कर्णधार आहेत. दासबोधामध्ये शब्द आहे कर्णधार. मी पहिल्यांदा जेव्हा वाचत होतो दासबोध तेव्हा मला मोठं आश्चर्य वाटलं. म्हणलं कर्णधार आपल्याला माहिती आहे, ते क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणजे कॅप्टन. मी विचार केला, कर्णधार इथे शब्द आला कसा, काही प्रिंटिंग मिस्टेक तर नाही? पण नंतर माझ्या लक्षात आलं की समर्थ आमचे कर्णधार आहेत, आमचे कॅप्टन आहेत, आम्ही त्यांच्या टीम मधले खेळाडू आहेत. मग कर्णधार जसं सांगतो त्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. आता कॅप्टन इथं सांगतायत की तू मला मनाची एकाग्रता दे, आणि शिष्य मात्र मनाची एकाग्रता देत नाही, उलट तो आडरान घेतो. तो म्हणतो, अहो तुम्ही म्हणता की आम्हाला मुक्त करणार, पण आम्ही मुळातच मुक्त आहेत ना. हा तरकटी प्रश्न आहे. पुढे समर्थ म्हणतात, अज्ञान वा पुढे काही, त्याची वार्ताही तेथे नाही. आता या ठिकाणी पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ त्या शिष्याच्या दांभिकपणावर प्रकाश टाकतायत. तो कसा खोटं बोलतोय, कसा दांभिकपणा करतोय, कसा लबाड आहे ते सांगतायत. अज्ञान वा पुढे काही, त्याची वार्ताही येते नाही. परिजे शब्दज्ञाने विदेही, त्यांची देहबुद्धी निंद्य. श्रीराम. अज्ञान बापुडे काही, जे खरोखर मूर्ख आहे त्याच्याबद्दल समर्थ म्हणतात काही बोलायचं नाही. तो मूर्खच आहे ना हो, त्याला माहितीच नाहीये, तो अडाणी आहे, इलिटरेट आहे, शिकलेला नाहीये, कुठे कसं बोलावं, कुठे कसं वागावं त्याला माहितीच नाही, त्याच्यावर संस्कारच नाहीये, त्याला दोष देण्यात काय अर्थ आहे?
त्याची वार्ताही येते नाही, त्याच्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही. समर्थ सांगतायत, परी जे शब्द ज्ञाने विदेही, जो फक्त पोपटपंची करतो आणि स्वतःला विदेही समजतो, मी मुक्त आहे. समर्थ म्हणतात, त्यांची देहबुद्धी निंद्य. त्याचं किती ताडण करावं, असा तो पडत मूर्ख आहे. विद्या उदंड शिकला, प्रसंगमान चुकत गेला, तये विद्येला कोण पुसे श्रीराम. काय उपयोग आहे एवढ्या डिग्र्या मिळवल्या, कुठे काय बोलावं, कसं राहावं, कसं बोलावं, कसं चालावं हे जर समजत नसेल, काय त्या शिक्षणाचा उपयोग आहे. समर्थ म्हणतात, परी जे शब्द ज्ञाने विदेही, जे नुसती पोपटपंची करतात आणि स्वतःला विदेही समजतात, त्यांची देहबुद्धी निंद्य आहे. विदेही म्हणजे देहातीत, तैसेची ते जीवन मुक्त. देहासी युक्त आणि अयुक्त, द्वंद्वी सहिष्णुता जयासी श्रीराम. विदेही म्हणजे देहातीत, देह म्हणजे देह नसणे, देहबुद्धी नसणे. तैसेचे जीवन मुक्त. समर्थांनी बद्धमुक्त निरूपण समासामध्ये 7व्या दशकामध्ये बद्धमुक्त निरूपण समासामध्ये मुक्तांचे प्रकार सांगितले. नंबर 1, मुक्त. भगवंताला जे शरण गेले आणि त्यांची कृपा मिळून मुक्त झाले, ते मुक्त आहेत. जीवनमुक्त दुसरा प्रकार आहे. मुक्त झालेत, त्यांना देहबुद्धी नाहीये, पण प्रारब्ध शिल्लक असल्यामुळे ते जिवंत आहेत. मुक्ती झाली आहे त्यांना कधीच, भगवंताची कृपा झाली, त्यांची देहबुद्धी संपली, पण ते जगतायत, देहामध्ये आहेत. का? कारण अजून प्रारब्ध शिल्लक आहे, अजून भोग भोगायचे आहेत, म्हणून ते जिवंत आहेत. विदेहमुक्त तिसरा प्रकार आहे. विदेहमुक्त म्हणजे मुक्त होऊन देह ठेवणारे. आता संपलंय माझं, आम्ही आलो याची काजा, आता झालं काम, मी निघालो परत. मुक्त झाले आणि देह ठेवला, ते आहेत विदेहमुक्त. आणि नित्यमुक्त हे सगळे संत आहेत. सामान्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या पारमार्थिक विकासासाठी, उन्नयनासाठी अत्यंत विलक्षण सामर्थ्य घेऊन जे अवतार घेतात त्यांना नित्यमुक्त असं म्हणतात. कधीही ते निघू शकतात. येणं आणि जाणं त्यांच्या हातात आहे, त्यांना वेळ लागत नाही. काम संपलं, निघाले. असे हे अवतारी संत आहेत. मुक्त, जीवनमुक्त, विदेहमुक्त आणि नित्यमुक्त असे हे 4 प्रकार समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहेत. समर्थ म्हणतात, देहासी युक्त आणि अयुक्त, द्वंद्वी सहिष्णुता जयासी, आपणासी विदेही म्हणावे, म्हणून दाती करून सोसावे. शांतपणे तो सहन करत असतो. दाती हा शब्द मराठवाड्यातला आहे. दाती येऊ नको, म्हणजे चिडू नको, चिडचिडपणा करू नको, वैतागू नको, उद्वेगू नको, सहन कर, संयमितपणे राहा. समर्थ म्हणतात, आपणासी विदेही म्हणावे, म्हणून दाती करून सोसावे. ऐसे नव्हे ती ते स्वभावे, गुण त्यांचे श्रीराम. आपल्याला कुणीतरी विदेही म्हणलं पाहिजे, आपल्याला कुणीतरी मुक्त म्हणलं पाहिजे, आपल्याला कुणीतरी ज्ञानी पुरुष म्हणलं पाहिजे, पोचलेला अधिकारी पुरुष म्हणलं पाहिजे. म्हणून काही लोक दाती करून सोसावे, शांतपणे ते सहन करत असतात. आतून चिडचिडपणा आहे, आतून वैतागलेले आहेत, संतापलेले आहेत, क्रोध येतोय, पण वरून ते शांतता दाखवतात. समर्थ म्हणतायत,
ऐसे नव्हे ती ते स्वभावे गुण त्यांचे. त्यांचा स्वभाव हा मुळात तसा नाहीये, पण लोकांकडनं शिक्का मारून घेण्यासाठी लोकांनी त्यांना मुक्त झालेले आहेत म्हणावं, ज्ञानी आहेत म्हणावं, म्हणून ते काही झालं तरी ते शांत राहतात. मला काही पडलेलं नाहीये माझ्या देहाचं. तुम्ही दिलं तर मी जेवण करीन, नाही दिलं तर काही हरकत नाहीये. जेवणामध्ये काय असेल, जे मिळेल ते मी खाईन, नाही दिलं तेही नाही खाणार, मला काही लागत नाही. पण हा काय सगळा दिखावा आहे. समर्थ म्हणतात ऐसी नव्हे ती ते स्वभावे गुण त्यांचे. समर्थ एक लक्षात घेतलं पाहिजे, हे सगळे शिष्य आहेत आणि शिष्यांच्या दांभिकतेवर समर्थ आसूड मारतायत, उदाहरण देऊन सांगतायत. असं होऊ शकतं बरं का, समजावून सांगतायत. आता दाती होणार नाही, मा शांती कैसी असेल देही. ऐसे ऐकोनिया तुवाही, तैसेची न भावे श्रीराम. मुळातच जर शांत नसेल, मुळातच जर तो स्वभाव नसेल, तर समर्थ म्हणतात की तू त्या भानगडीत पडू नको. शब्दी देहातीत म्हणावे आणि अपमान होता चिणचिणावे. प्रतिष्ठे कारणे झुरावे, दुराशा करुणी श्रीराम. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रतिष्ठा असेल, मान सन्मान असेल, माणूस झुरतो. 3 ईषणा आपल्याला माहिती आहे. दारेशना स्त्रीसुख, वित्तेषणा धन द्रव्य त्याचा संग्रह, आणि लोकेशना लोकांनी मला मोठं म्हणावं, लोकांनी माझी तरफदारी करावी, लोकांनी माझी वाहवा करावी, लोकांनी मला मानलं पाहिजे. शब्दी देहातीत म्हणावे, शब्दाने सांगावं मला आता मी देहातीत आहे, मला काही लागत नाही. आणि अपमान होता चिणचिणावे. एकीकडे म्हणायचं की मी मुक्त आहे आणि दुसरीकडे कुणी काही अपमान केला आपला की लगेच त्याच्यावर चिडावं. प्रतिष्ठे कारणे झुरावे, दुराशा धरुणी. जे आपल्याला अजून प्राप्त व्हायला खूप वेळ आहे, अजून साधना व्हायची आहे, ती टप्पा गाठलाच नाहीये, त्याच्या अगोदरच जर मला लोकांनी ज्ञानी म्हणावं, माझी वाहवा करावी, माझं काय हवं नको ते पाहावं, माझा मठ बांधून द्यावा, मला आश्रम करून द्यावा, माझे फोटो छापून आणावे, माझा अनुग्रह घ्यावा, असं ज्याला वाटतं, समर्थ ते म्हणतात ही दुराशा आहे. आणि प्रतिष्ठे कारणे झुरावे, दुराशा धरुणी. ती प्रतिष्ठा मिळावी म्हणून. आणि तुम्ही अनेक ठिकाणी पहा, आपण जर आत्मचिंतन केलं किंवा जर अंतःकरणात डोकावून जर विचार करून पाहिला, असे कित्येक उदाहरण आपल्या जीवनात आहेत की ते प्रतिष्ठेसाठी म्हणून झुरलेले आहेत, कष्ट घेतलेले आहेत त्यांनी. प्रतिष्ठा मिळावी, मला मोठेपण मिळावं, पैशासाठी तर सगळे काबाड कष्ट करतात. दारेशना, वित्तेषणा, लोकेशना. लोकेशना सगळ्यात भयानक आहे. दारेशना सुटेल, वित्तेषणा सुटेल, लोकेशना सुटत नाही आणि भले भले या घसरगुंडीत अडकतात. काही नाही, आता मला काही लागत नाही. एका टप्प्याच्या नंतर दारेशना संपेल. स्त्री सुखाची लालूच, स्त्री सुखाची हाव ती संपेल एका टप्प्याच्या नंतर. आयुष्यामध्ये एका वयाच्या नंतर ती संपेल. द्रव्य धन यांचा संग्रह करणं ते सुद्धा संपेल. माणसाला वाटत राहतं की नाही मला ह्याच्यासाठी पैसे पाहिजे, त्याच्यासाठी पैसे पाहिजे, असं तसं तसं करत 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 तो, आणि एक झटका असा येतो की त्याच्या लक्षात येतं की अरे मी जे राबलो त्याचा काहीच उपयोग नाहीये, कशासाठी मी एवढे कष्ट केले. मग तो बंद करतो. आणि जेव्हा तो बंद करतो तेव्हा समाज त्याची सगळी काळजी घेतो. आपले संस्कार आहेत, आपली संस्कृती आहे. जो समाजासाठी झटतो, जो राष्ट्रासाठी झटतो, त्याचा उदरनिर्वाह समाजातल्या घटकांनी सांभाळला पाहिजे. आणि मग लोक पुढे येतात, ते पाहतात आणि ते मदत करतात. तेव्हा याच्या लक्षात येतं आता मला काही कमीच पडत नाहीये.
मग ते द्रव्यशना संपली, वित्तेशना संपली. पण दारेशना संपली, वित्तेशना संपली, पण लोकेशना संपत नाही. कारण आता लोकांच्या गराड्यात राहायची त्याला सवय झालेली आहे. बरेच जण म्हणतात आज तुम्ही आमच्याकडे नाश्त्याला या, काही जण म्हणतात आज दुपारी जेवणाला या, काही जण म्हणतात संध्याकाळी चहाला या, काही जण वस्त्र देतात, काही जण पाकिट देतात. आता काही कमी नाहीये. पण लोकांनी मला चांगलं म्हणावं ही लोकेशन आहे. समर्थांनी बरोबर तो मुद्दा या ठिकाणी घेतलाय आणि आपल्या समोरच्या उद्धव स्वामी आणि इतर शिष्यांच्या मनात असे विकल्प मोठेपणी पुढे चालून भविष्यामध्ये येऊ नयेत म्हणून समर्थ आत्तापासून संस्कार करतायत. प्रतिष्ठे कारणे झुरावे दुराशा धरुणी. ह्या सगळ्या वित्तेशना, दारेशना, लोकेशना मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे संपतीलही. साधना करत गेल्यानंतर संपतील. पण जो दिखावा निर्माण करतोय, मला दारेशना नाहीये, मला स्त्री सुखाची गरज नाही, माझ्या अंतःकरणात तो भाव जागृत होत नाही, असं दांभिकपणे म्हणतो. जो म्हणतो की मी 1 रुपयाला तुमच्या हात लावत नाही, असं जो खोटेपणे म्हणतो, मला प्रसिद्धीची हाव नाही, असं जो दांभिकपणे म्हणतो, खोटेपणाने म्हणतो, तो कधीही मुक्त होऊ शकत नाही. मी आणि आपले दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे माजी संचालक आदरणीय सुहासदादा आगरकर आम्ही एकदा मुंबईला गेलो. एक कार्यक्रम होता, दासह परिवाराचा कार्यक्रम होता. आम्ही मुंबईला गेलो आणि आपल्या सौ शुभदा फणसे आणि श्री प्रभाकर फणसे यांच्या घरी आम्ही थांबलो होतो. लक्ष्मीनारायणाचा हा जोडा आहे आणि दोघही समर्थांच्या प्रेमाने अकंठ बुडालेले आहेत. कीर्तनातून कीर्तनाची शिबिरं घेतात. ते दोघेही कीर्तनकार आहेत, दोघेही एकमेकांना साथ करतात. घडीमध्ये त्यांची कीर्तनं झालेली आहेत. आम्ही त्यांच्या घरी उतरलो. सुहासदादा आगरकरांच्या सोबत एक साधक होते, ते पुण्यातलेच आहेत. त्यांचं नाव सांगणं बरोबर नाही. ते असं म्हणाले की आता माझी देहबुद्धी संपत आली आहे. वय खूप आहे, 70+, 70च्या पुढे. ते म्हणाले आता माझी देहबुद्धी संपत आली असं मला वाटतंय. सुहासदादा आगरकरांनी माझ्याकडे पाहिलं, मी त्यांच्याकडे पाहिलं आणि आमच्या लक्षात आलं की असं म्हणणं समर्थ इथं सांगतात त्याप्रमाणे ही दांभिकता आहे. आणि त्याचं प्रमाण आम्हाला लगेच आलं. सुहासदादा आगरकर आणि ते गृहस्थ, ते साधक एका घरी गेले. आता ज्यांच्या घरी गेले ते सुहासदादा आगरकरांची शाळा कॉलेजमधली ती मैत्रीण. हे घरी गेले, त्यांनी बोलावलं होतं नाश्त्यासाठी, खूप वर्षांनी भेटीगाठी झाल्या. मग त्या म्हणाल्या की माझ्या घरी या. हे घरी गेले, चहा नाश्ता झाला आणि सुहासदादा आगरकरांनी सांगितलं की आम्ही या देशाला जाऊन आलो, तिकडे जाऊन आलो, फिरून आलो. माझं जरी पायाची माझी अडचण असली तरी पण मला कुठेही काही त्रास झाला नाही. तर त्या म्हणाल्या तुम्ही दोघं जाता का नेहमी? ते म्हणले हो, आमचा एक ग्रुप आहे. आणि नाहीतर म्हणले ती माझ्यासोबत असतीच आहे. आगरकर वहिनी जे आहे तर ते म्हणाले, आगरकर दादा म्हणाले की ती असतीच आहे म्हणले माझ्यासोबत, त्यामुळे मला फारसा त्रास होत नाही. तर त्या म्हणाल्या त्यांचे मिस्टर आजारी होते, त्यांना बाहेर जाणं शक्य नव्हतं. त्या म्हणाल्या काय करणार, माझीही खूप इच्छा आहे पण
हे घरी असतात, त्यामुळे मला काही घराच्या बाहेर पडता येत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्यांनी सकाळी सांगितलं की माझी देहबुद्धी संपत आली आहे, ते तिथं असं म्हणाले, 2, 2.5, 3 तासाचाच फरक आहे हा. ते तिथं असं म्हणाले, अहो मग काय झालं, मी एकटाच आहे म्हणले, मी तुम्हाला सोबत करीन, आपण जाऊया की, तुम्हाला जर कुठं जायचं असेल तर ठरवा. मला तुम्ही सांगा, हा छद्मीपणा नाहीये, ही दांभिकता नाहीये. ज्याला खरोखर हव्यास आहे, तो हव्यास एक दिवस संपेल. तो जर साधना करत असेल तर तो एक दिवस हव्यास संपेल. दारेशणा, वित्तेषणा आणि जी अत्यंत दुर्गम आहे सुटायला, ती लोकेशणा सुद्धा संपू शकते. पण जर दांभिक माणूस असेल तर त्याचं काहीही सुटत नाही. तो कधीही त्या जन्मात तरी तो मुक्त होणार नाही, कारण तो दांभिक आहे, तो खोटेपणा करतोय. अशा माणसाचं समर्थ वर्णन करतात. काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा, ज्ञान बडबडी श्रीराम. काखे घेऊन या दारा, बायकोला सोबत ठेवायचं. काठी घेऊन या म्हणजे त्याला मराठीत दुसरा शब्द आहे बगलत मारणे. आपल्या सोबतच ठेवायचं कायम. काखे घेऊन या दारा, म्हणे मग संन्यासी करा. अरे बायकोला घेऊन फिरतो तू, तिच्याशिवाय कुठेही तुला जाता येत नाही एकटं, आणि तू म्हणतो की मला संन्यासी करा. मग कशाला बायकोला घेऊन फिरायला पाहिजे. तैसा विषयी सैरा वैरा, समर्थ म्हणतायत, ज्ञान बडबडी. माझी देहबुद्धी संपली आहे, मला प्रसिद्धीची अपेक्षा नाही, मी तुमच्या एका रुपयाला हात लावणार नाही, मला कसलीही अपेक्षा नाही, कसलंही सुख मला पाहिजे नाही, असं जो म्हणतो, खरं तर ते त्याच्या आचरणात दिसायला पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, जो या देहाचा पांगिला आणि देहबुद्धीचा आखिला, तो बापुडा चेवला, साधनापासूनी समाधानापासूनी श्रीराम. वेदशास्त्र सकळेही पाहिले, मनवैभवी मग्न झाले, शब्दज्ञान पारंगत आले, करतळा मळ श्रीराम. जो या देहाचा पांगिला आणि देहबुद्धीचा आखिला, जो कायम देहबुद्धीत आहे, जो कायम प्रपंचात रमलेला आहे, बायका पोरांमध्ये रमलेला आहे, समर्थ म्हणतात, तो बापुडा चेवला समाधानापासून. समर्थ काय म्हणतात करुणाष्टकामध्ये, जयासी वाटे सुख असावे, तेने सकळही त्यजावे. आणि तातडीनं लगोलाग अरण्यात जावं, असं समर्थ सांगतात. जयासी वाटे सुख असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. ज्याला वाटतं की मला समाधान पाहिजे, सुख पाहिजे, त्यांनी सगळं सोडलं पाहिजे. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी, प्राण तोही अर्पावा शेवटी, समर्थ म्हणतात. एवढी तळमळ आपल्या अंतःकरणात जर असेल तर भगवंत का नाही सापडणार. समर्थ या ठिकाणी म्हणतात, जो या देहाचा पांगिला, जो देहबुद्धीत जखडलेला आहे आणि देहबुद्धीचा आखिला त्या फ्रेम मध्येच आहे, तो देहबुद्धीमध्येच आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला अजून हे असं पाहिजे, मला यांनी चांगलं बोललं पाहिजे, मला त्यांनी सन्मान केला पाहिजे, मला चांगलं म्हणलं पाहिजे, माझी वाहवा केली पाहिजे. अजूनही त्याच्यातले ते अहंकार ते गेलेले नाही, त्या इच्छा गेलेल्या नाही, ते तृप्तता गेलेली नाही, त्याची अतृप्त आहे. तो बापुडा चेवला समाधानापासून. चेवला म्हणजे दूर झाला, समाधानापासून तो लांब आहे. कोणतं समाधान आहे वय? खूप गरम होत आहे, एसी लावून आपण बसलो, काय वाटतं? छान वाटतं. एक अर्धा तास, 1 तास, 2 तास
त्यानंतर मग काय वाटतं, आता एसी जरा बंद करा. समाधान आहे का त्यात? वस्तू सापेक्ष समाधान आहे. तेच हिवाळ्यामध्ये बंद करून टाका म्हणजे त्याला झाकून टाका. हिवाळ्यामध्ये मग आम्हाला ती सोलार सिस्टीम पाहिजे, 24 तास गरम पाणी पाहिजे, हातपाय धुवायला, स्नान करायला, तोंड धुवायला गरम पाणी पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये मात्र त्या सोलार सिस्टीमवर काहीतरी आच्छादन टाकून द्या, कपडे झाका, नाही तर पाणी उकळतंय खाली. समाधान नाहीये. पुढे समर्थ म्हणतात, वेदशास्त्र सकळी पाहिले, मनवैभवी मग्न झाले, शब्दज्ञान पारंगत आले, करतळा मळ श्रीराम. वेदशास्त्र सकळही पाहिले, खूप गप्पा केल्या, खूप ज्ञान बडबड 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 केली, अनेक संतांचे दाखले दिले, संस्कृत वचन म्हणले, लोकांवर प्रभाव पडला. समर्थ म्हणतायत मन वैभवी मग्न झाले. काय उपयोग आहे? कुणाची गाडी बघितली, कुणाचा बंगला बघितला, आपला पण असायला पाहिजे. आपल्याकडे पण एखादी गाडी 4 व्हीलर असायला पाहिजे. मन वैभवी मग्न झाले, शब्द ज्ञान पारंगत आले. केवळ शब्दाचं ज्ञान तुझ्या जवळ आहे, तुझ्या अंतःकरणात उतरलंच नाही. समर्थ म्हणतात, कर तळामळ. हातामध्ये आवळा घ्यावा आणि तो स्पष्ट दिसावा. एवढा स्पष्टपणा, एवढ्या स्पष्टतेने आपल्यातली दांभिकता उघड होते. प्रपंच लटिका म्हणावा आणि हव्यास वाटे देखोणी वैभवा, म्हणावे हा प्रारब्ध ठेवा, आम्हासी सोडिना श्रीराम. समर्थ म्हणतात, हे जे दांभिक लोक आहेत हे मोठे चलाक आहेत, मोठे चतुर आहेत. एकीकडे म्हणतात प्रपंच लटिका आहे, काय पडले त्या संसारात? संसार म्हणजे सवेस स्वार, नाही मरणास उधार, मापी लागिले शरीर. समर्थ सांगतायत दासबोधामध्ये, संसार म्हणजे सवेच स्वार. यम मानगुटीत बसलाय, तो काळ मानगुटी बसलाय. आणि आपल्याला आपला काळ कसा, तो काळ कसं खातोय आपल्याला? समर्थ म्हणतात, काकडी खाल्ल्यासारखा कचकच कचकच चावून खातोय. आणि आम्ही मात्र दिवसेंदिवस एक एक वाढदिवस साजरा करतोय मोठमोठ्या. यावर्षी 10 लोक बोलवले, पुढच्या वर्षी 50, पुढच्या वर्षी अजून मोठा, अजून मोठा. प्रपंच लटिका म्हणावा आणि हव्यास वाटे देखोणी वैभवा, म्हणावे हा प्रारब्ध ठेवा, आम्हासी सोडिना श्रीराम. हे दांभिक लोक आहेत. काय समर्थ काय म्हणताय की एकीकडे हे म्हणतात की संसारात काही पडलेलं नाही हो, काय सगळ्या संसार नाश काय, पण हव्यास वाटे देखोनी वैभव. पण ते वैभव पाहिलं, लोकांचे बंगले पाहिले, त्यांच्या घरातले नोकर चाकर पाहिले, खाण्याचे पदार्थ पाहिले, सुसज्ज असं घर पाहिलं, गाड्या पाहिल्या की मनामध्ये अप्रूप निर्माण होते, आपल्याकडे पण असं असलं पाहिजे. आणि पुन्हा त्याला मुलामा काय देतात हे, म्हणावे हा प्रारब्ध ठेवा, आम्हासी सोडिना. अहो म्हणले काय, आमच्या नशिबातच राजयोग आहे. किती दांभिक लोक असतात. नाना कुशलतेची वचने, सांगोनी लुलू प्रतिपादने, तयावरी घातले घालणे, वैभवे पुढे श्रीराम. आणि मग पुन्हा ही मंडळी काय करतात माहितीये का? संतांचे दाखले देतात, ग्रंथांमधले दाखले देतात, शास्त्रांमधले दाखले देतात. समर्थांच्या जीवनातला प्रसंग आहे. समर्थ पंचायतन आपल्याला माहिती आहे. आपल्याला सौ मेधा कुलकर्णी यांनी समर्थ पंचायतन रंगवून सांगितलं आपल्याला. पंचायतन हा शब्द आद्य शंकराचार्यांनी रूढीत आणला. त्या अगोदर पंचायतन हा शब्द नाहीये. राम पंचायतन, राम मुख्य आणि बाकीचे 4 आहेत, त्याला पंचायतन म्हणायचं. आद्य शंकराचार्यांनी भारताची परिक्रमा केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नक्की एक कुठल्या देवाची पूजा करायला पाहिजे, म्हणून त्यांनी पंचायतनाची पूजा पुढे आणली. कुणाला राग नको, लोभ नको.
तुम्हाला महादेवाची पूजा करायची, महादेव ठेवा. गणपतीची पूजा करायची, गणपती ठेवा. देवीची पूजा करायची, देव ठेवा, देवी ठेवा. नारायणाची पूजा करायची, नारायण ठेवा. पंचायतन हेच आद्य शंकराचार्यांनी आणलं. समर्थांमध्ये समर्थ पंचायतन नावाचं एक पंचायतन आहे. आणि या पंचायतनामध्ये रंगनाथ स्वामी निगडीकर होऊन गेले. त्यांना राजयोगी निगडीकर असं म्हणत. समर्थ त्यांना लाडानी रंग्या असं म्हणायचे. काय झालं की समर्थ आणि शिष्य एका ठिकाणाहून चाललेले होते आणि तिथं रंगनाथ स्वामींचा लवाजमा होता. कानात भीकबाळी, हातात सलकडी, त्यानंतर हे टोप बांधलेला आहे, त्याच्यावर तुरा आहे, हातामध्ये काठी आहे, बोटांमध्ये अंगठ्या आहे, अरबी घोडा आहे बसण्यासाठी, एक शामियाना टाकलेला आहे, मध्ये पलंग टाकलेला आहे, त्यावर भारी कापडं टाकलेली आहेत, गाद्या गिरद्या, लोड तक्के सगळे. समर्थांसोबत जे शिष्य होते ते म्हणाले, स्वामी आपण लंगोटीवर फिरतो आहोत आणि हे पंचायतनामध्ये तुमचे एक आहेत आणि यांचा बघा लवाजमा, यांची आयुष बघा. समर्थ म्हणाले, अरे ज्याचे त्याचं नशीब असतं, तुम्ही लक्ष देऊ नका. ते शिष्य म्हणाले की अहो तसं नाहीये, हे सगळा दिखाऊपणा आहे म्हणले, ही दांभिकता आहे. समर्थ म्हणाले, हो का? समर्थांना शिष्यांना प्रचिती आणून द्यायची होती. ते आले. आल्याबरोबर रंगनाथ स्वामी उठून उभे राहिले. ते म्हणाले, बोला स्वामी. रंगनाथ स्वामी निगडीकर म्हणजे कराड जवळ एक निगडी आहे. तर 3-4 निगडी आहेत कराड जवळ. त्यामध्ये एक निगडी ही रंगनाथ स्वामींची आहे. मी 2 वर्षाखाली त्या ठिकाणी जाऊन आलो. रंगनाथ स्वामींचा घोड्याचा पाय खूर ज्या दगडामध्ये अडकला तो दगड अजूनही तिथं ठेवलेला आहे. आणि त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी सांगितलं होतं की जिथं घोडा अडेल तिथं तू थांब. आणि ते वेटरनरी डॉक्टर आहेत. स्वतः रंगनाथ स्वामी निगडीकर हे वेटरनरी डॉक्टर आहेत आणि त्यातल्या त्यात अश्व स्पेशालिस्ट आहेत, हॉर्स स्पेशालिस्ट. निजामाच्या एका घोड्याला त्यांनी आवडत्या घोड्याला त्यांनी औषधोपचार केले. त्यामुळे त्या यावनी सरदारांनी त्यांना एक घोडा भेट दिला, उंची वस्त्र दिली. तो राजयोगच होता त्यांचा. मग आता समर्थांना पटवून द्यायचं होतं शिष्यांना की हे खोटं नाही बोलत, हे राजयोगी आहे. म्हणून समर्थ म्हणाले, रंगोबा ते सगळी वस्त्र, सगळ्या दागिने आभूषण काढून द्या म्हणले. ते म्हणले, हो हे काय. एका क्षणात त्यांनी ते सगळं काढलं आणि समर्थांकडे दिलं. समर्थांनी शिष्यांना सांगितलं, ते सगळं बांधा बांधा म्हणले त्या चादरीमध्ये, काही ठेवू नका म्हणले इथं. आता हातातल्या अंगठ्या काढल्या, सलकडी काढली, ते टोप काढला, तुरा काढला, भिकबाळी काढली, सगळं काढलं. एक लंगोट दिलं आणि म्हणले, या लंगोटावर इथंच बसा आता जप करत. ते म्हणले, ठीक आहे स्वामी, ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. समर्थांनी ते शिष्यांना सगळं गोळा करायला सांगितलं आणि गेले. समर्थ निघून म्हणले, आम्ही भिक्षा मागून आणतो, तोपर्यंत इथंच बसा, मग आपण स्वयंपाक करू आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवून भोजन करू. तेव्हा ठीक आहे. थोड्या वेळात ऊन आलं, शामियाना नाही, बसायला जागा नाही. आणि अशा अवस्थेमध्ये तो घोडा बाजूला आहे, निळा घोडा असायचा रंगनाथ स्वामी निगडीकर महाराजांकडे. एक सरदार होता. त्या सरदारांनी पाहिलं की अरे हा घोडा तर आपल्या सद्गुरूंचा आहे, रंगनाथ स्वामींचा घोडा आहे. म्हणजे रंगनाथ स्वामी इथंच कुठेतरी येत. त्याच्या लक्षातच आलं नाही की केवळ लंगोट घालून रंगनाथ स्वामी बसलेत. तो आला, इकडे तिकडे शोधाशोध घेत होता. तेवढ्यात त्याला रंगनाथ स्वामी पाठमोरे दिसले. त्यांनी ओळखलं, अरे हे तर आपले स्वामी आहेत. त्यांनी आला, नमस्कार केला. तो म्हणाला, स्वामी काय झालं? ते म्हणाले, काही नाही. असलं काय नसलं काय, काय फरक पडतो? त्यांनी लगेचच मोबाईल काढला, सगळ्यांना फोन केले.
मोबाईल होते का तेव्हा? त्याने लगेच लोकांना मेसेज पाठवले, माणसं गोळा केली, ते शामियाना आणला, भरजरी वस्त्र आणली, पलंग आणला, जरीची वस्त्र रंगनाथ स्वामींना, आणि पुन्हा तसाच पोशाख करून अंगठ्या सगळं सगळं आभूषण सगळे दागदागिने घालून रंगनाथ स्वामी बसलेलेच. आता तो सरदार त्यांचा शिष्य आहे. थोड्या वेळाने समर्थ आले, ते सगळे शिष्य आले भिक्षा मागून. बघतात तर काय, पुन्हा तसंच ऐश्वर्य. याला म्हणतात राजयोग. समर्थ म्हणतायत काही शिष्य रंगनाथ स्वामींच्या राजयोगाचं उदाहरण देऊन आपलं वैभव लपवून ठेवतात. आपल्या मनात त्या वैभव भोगण्याची जी लालसा आहे ती लपवून ठेवतात. नाना कुशलतेची वचने सांगोनी लुलू प्रतिपादने, तयावरी घातले घालणे वैभवे पुढे श्रीराम. शास्त्र ग्रंथांमधले दाखले द्यायचे. रंगनाथ स्वामींचा राजयोग कसा होता तसा आमचा राजयोग आहे असं सांगायचं. पंडित आणि ब्रह्मज्ञानी, वैभव आणि सकळमानी, थोर थोर शिष्यजनी तेही वैभवाचे श्रीराम. अपेक्षा काय असते? पंडित आणि ब्रह्मज्ञानी. स्वतः कसा आहे, स्वतःला काय समजतोय? पंडित समजतो, मोठा साधू समजतो, मोठा ज्ञानी अधिकारी पुरुष समजतो, ब्रह्मज्ञानी समजतो. पण अंतःकरणातली वैभवाची संपत्तीची लालसा गेलेली नाहीये. वैभव आणि सकळ मानी, सगळं पाहिजे त्याला. थोर थोर शिष्यजनी, त्याची अपेक्षा काय? आपल्या शिष्य संप्रदायामध्ये मोठमोठी श्रीमंत लोक असली पाहिजे, त्यांच्या गाड्या असल्या पाहिजे, म्हणजे ते गाडी घेऊन येतील, आपल्याला घेऊन जातील, मोठ्या आलिशान बंगल्यामध्ये ठेवतील, जिथं नोकर चाकर दिमतीला असतील. अशी अपेक्षा असू शकते. समर्थ रामदास स्वामी आपल्या शिष्यांना विविध शिकवण समास सांगतायत. आपल्या लक्षात आलं पाहिजे समासाचं नाव काय, विविध शिकवण. आपल्या शिष्यांना भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींपासून दूर राहता आलं पाहिजे. त्याची उदाहरणं समर्थ आपल्या शिष्यांना सांगतायत की असं होऊ शकतं. अशी मनामध्ये अतृप्तता येऊ शकते, मनामध्ये लालसा येऊ शकते, आणि ती लालसा पुरवून घेण्यासाठी त्याला मुलामा द्यायचा, त्याला शास्त्र ग्रंथातले दाखले द्यायचे, आणि आपली जी सुप्त मनीषा आहे ती झाकून ठेवायची. लोकांना वाटलं पाहिजे की अहो त्यांचा राजयोग आहे, पण त्याला मुळात हे पाहिजे ना. अशी अनेक उदाहरणं समर्थ आपल्या शिष्यांना देऊन शिकवतायत की कसं निस्संग असलं पाहिजे, कसं निर्विकल्प असलं पाहिजे, कसं निर्वृत्त असलं पाहिजे. त्याची उदाहरणं समर्थ पुढे शिकवतायत. पुढचा भाग उद्याच्या दुपारी 3 वाजताच्या सत्रामध्ये आपण पाहूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.